हाय हॅलो नमस्ते, मी शुभांगी. वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल मंत्राज फॉर हॅपी लाईफ. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपलं स्वतःशी असलेलं नातं आपण अजून किती चांगल्या पद्धतीने आपण आपल्या स्वतःशी वागू शकतो, म्हणजेच आपल्या आरोग्यासाठी म्हणजे हेल्थसाठी, आपल्या हेल्थसाठी आणि आपल्या पर्सनल ग्रोथसाठी जसं आपलं रिलेशन दुसऱ्यांबरोबर चांगलं असणं गरजेचं आहे, तसंच ते रिलेशन आपल्या स्वतःशी सुद्धा चांगलं असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच आजकाल खूप चर्चला जाणारा विषय म्हणजे सेल्फ लव. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सेल्फ लव वाढवण्यासाठीच्या काही टिप्स आहेत त्या मी आज तुम्हाला शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ह्या सेल्फ लवच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप आहे ती म्हणजे स्वतःला स्वीकारायचं, सेल्फ ॲक्सेप्टन्स. आपण जसे आहोत ना तसं आपण पहिल्यांदा स्वीकारायला हवं. जर आपण स्वतःला स्वीकारलं तर आपल्या आजूबाजूची लोक, आपल्या आजूबाजू असणारा परिसर आपल्याला हळूहळू स्वीकारायला लागतो. त्याचबरोबर आपल्यात असणारे स्ट्रॉंग पॉईंट्स, आपल्यात असणारे वीक पॉईंट्स हे आपल्याला वेळोवेळी अनुभवले पाहिजेत आणि ते त्या पद्धतीनं आपल्यामध्ये बदल केला गेला पाहिजे. नेहमी एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची की ह्या जगामध्ये कुणीही परिपूर्ण नाही. नो वन इज परफेक्ट. एव्हरीबडी इज प्रॅक्टिसिंग अँड देन बिकम परफेक्ट. आपण ही तीच स्टेप फॉलो करायची. आपण आपल्यामध्ये वेळोवेळी बदल करायचे आणि मग परफेक्ट होण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी पहिले स्वतःवरती प्रेम करायचं आणि नंतर मग आपण इतरांना सुद्धा प्रेमानं वागवायचं. 2 नंबरची टिप आहे की स्वतःची काळजी घेण्याला प्राधान्य द्यायचं, म्हणजे सेल्फ केअरकडे आपलं लक्ष हवं आहे. आपले फिजिकल, मेंटल आणि इमोशनल ह्या 3 ॲस्पेक्ट्सची हेल्थ आपल्याला मेंटेन ठेवली पाहिजे. ह्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतःच घेतलं पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे की त्यासाठी आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करणाऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला गुंतून राहिलं पाहिजे, नेहमी बिझी राहिलं पाहिजे. कारण कसं आहे ना मंडळी, रिकामं मन म्हणजे सैतानाची कार्यशाळा असं काहीतरी एक म्हणण्यासाठी आपल्याला योग्य प्रमाणात एक्सरसाइज केला पाहिजे, आपल्याला पुरेशी झोप घेतली पाहिजे. ह्या सर्वांकडे आपण स्वतःहून लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, फॉर एक्झाम्पल आपले काही छंद असतील, ते आपण वेळ काढून जोपासले पाहिजेत. त्यामुळं काय होतं की आपला इमोशनल कोशंट वाढतो, आपल्या भावनिक गरजा आपण त्यातून पूर्ण करत असतो. मग त्यासाठी ध्यान करू शकता, योग करू शकता, मैत्रिणींशी गप्पा गोष्टी करू शकता, थोडंसं वॉकला जाऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं आपलं फिजिकल, मेंटल आणि इमोशनल हेल्थ आपली चांगली राहते. तिसरी टिप आहे की हेल्दी रिलेशन्स, म्हणजे आपले नातेसंबंध चांगले हवेत. जर तुम्ही स्टुडंट असला तर आपल्या टीचरशी असणारी नाती, आपल्या फ्रेंड्सशी असणारी नाती हे हेल्दी हवीत. त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावरती होतो आणि आपला रिझल्ट चांगला येतो किंवा आपल्याला ज्यात सक्सेस मिळवायचा आहे ते सक्सेस आपण मिळवू शकतो. तुम्ही गृहिणी असाल तर आपल्या घरात असणारी सर्व लोक, आपले शेजारी पाजारी ह्या सर्वांशी मिळून मिसळून वागून आपण आपले नाती वाढवली पाहिजे, जेणेकरून आपला मूड दिवसभर आपण चांगला ठेवू. किंवा बघा ना, शेजाऱ्यांशी कुरबुर असेल, घरातल्यांशी कुरबुर असेल तर आपला दिवसभराचा मूड खराब होतो. ते न होण्यासाठी आपली नात्यांवरती आपण फोकस केला पाहिजे. विश्वासानं नाती बनवली पाहिजेत आणि नात्यांमध्ये काही गोष्टी आपल्याला जर कंपल्शन वाटत असतील तर त्या वेळेला ते प्रॉब्लेम सॉल्व केले पाहिजेत. त्यासाठी आपल्या लिमिटेशन्स काय आहेत, माझा स्वभाव कसा आहे, मी इतरांशी कशी बोलते, कशी वागते, ह्याचा सुद्धा सेल्फ स्टडी आपल्याकडून केला गेला पाहिजे. म्हणजे आपली नाती हेल्दी रिलेशन्स राहण्यासाठी आपल्याला नक्की मदत होईल. आणि वेळोवेळी आपल्याला नाही म्हणायला सुद्धा आलं पाहिजे. काही गोष्टी विनाकारण आपल्यावरती लादल्या जातात किंवा आपल्याला त्या नको असतात, त्या वेळेला त्या नात्यांमध्ये त्या गोष्टी नकार देण्यासाठी सुद्धा आपल्याकडे तेवढे गट्स हवेत. 4 नंबरची टिप आहे की आत्मचिंतन, आपल्या स्वतःचं निरीक्षण करायचं. प्रत्येक व्यक्तीचं एक आउटर वर्ल्ड असतं आणि एक इनर वर्ल्ड असतं. इनर वर्ल्ड म्हणजे आपल्या आंतरिक ज्या काही विचार्स असतील, थॉट असतील, आपल्या काही फिलिंग्ज असतील किंवा आपण कसं बिहेव करतो, हे आपलं इंटरनल झालं. पण इंटरनल जर आपण स्टेबल असू तर ते एक्सटर्नल आपल्याला दिसतं किंवा दाखवता येतं. जर तुम्ही इंटरनली डिस्टर्ब असाल तर ते आपल्या बिहेवियरवरून, आपल्या वर्तनावरून, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना समजत असतं. म्हणून ह्या इंटरनल वर्ल्डवरती आपल्याला फोकस करायला पाहिजे. ते कसं हेल्दी राहील, ते कसं आपल्याला एनर्जेटिक ठेवता येईल ह्याकडं भर दिला पाहिजे, ना की आपण एक्सटर्नल वर्ल्ड तर आपण बघणारच आहोत, पण त्यासाठी इंटरनल वर्ल्ड
आपलं स्वतःचं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे, आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि मग आपण पुढे जायला पाहिजे. आपल्यामध्ये सगळे चांगले गुण असावेत किंवा चांगल्या मूल्यांची जोपासना केली पाहिजे. त्याचा फायदा आपल्या सेल्फ ग्रोथसाठी होत असतो. 5 नंबरची टिप आहे की आपल्याला सुद्धा स्वतःला सहानुभूतीची गरज असते आणि ती कोण देणार? आपण स्वतःच दिलं पाहिजे. प्रगती व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला सुद्धा सहानुभूतीची गरज आहे. बघा, तुम्ही एखादं भांडण झालं किंवा एखादा बॅड पॅच असेल तर आपण आपल्या मित्रांना, मैत्रिणींना किती इमोशनल सपोर्ट देतो ना, त्या सिच्युएशनमधून बाहेर काढण्यासाठी त्यांना आपण कितीतरी इमोशनल सपोर्ट देतो. अगदी आपण त्याच पद्धतीचा इमोशनल सपोर्ट आपण आपल्याला सुद्धा दिला पाहिजे. आपल्या मित्रांना जशी फेल्युअर सिच्युएशन्स येते किंवा ॲडवर्स कंडिशन येते तशी आपल्यालाही येत असते. त्यावेळेला सहानुभूतीची खरी गरज असते ती आपली स्वतःची. बाहेरची लोक, आपले मित्रमंडळी वगैरे आपल्याला सहानुभूती देतात, पण त्याचबरोबर आपणही आपल्याला तशी सहानुभूती देण्याची खूप गरज आहे. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही चॅलेंजेस येतात किंवा काही अडथळे येतात तेव्हा आपण आपल्या स्वतःशी नम्र वागायला शिकलं पाहिजे. किंवा एखादी फेल्युअर सिच्युएशन्स आली तर आपण स्वतःला मोटिवेटेड कसं ठेवू त्याबद्दल विचार केला पाहिजे. आपल्यावरती आपण कठोर आत्मटीका टाळली पाहिजे. स्वतःला आपण चांगला सल्ला दिला पाहिजे आणि त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी स्वतः मोटिवेटेड होणं खूप गरजेचं आहे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय? तर स्वतःला समजून घेणं, आपल्याला काय करायला आवडतं हे शोधणं आणि त्यावर काम करणं म्हणजे स्वतःवरती प्रेम करणं. आपण अनेकदा इतर लोक काय म्हणतील, ते आपल्याबद्दल काय विचार करतील ह्याचाच आपण जास्त विचार करत असतो. त्यामुळं काय होतं की कळत नकळत आपल्या आयुष्यात आपण दुसऱ्यांना बघून निर्णय घेत असतो आणि आपल्याला न आवडणारी कामं किंवा आपल्याला न आवडणारी गोष्टी आपण करत असतो. मग त्यातून काय होणार? तर आपल्याला मानसिक त्रास होणार, आपल्या स्वतःला त्रास होणार त्याचा. आपलं इंटरनल वर्ल्ड, आउटर वर्ल्ड दोन्ही डिस्टर्ब होणार आणि जे काही काम आपण हाती घेतले त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सक्सेस मिळणार नाही. म्हणून नेहमी आपल्याला काय करायला हवं? तर आपलं मन ज्या कामात रमते ना तेच काम आपण केलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण आपल्या स्वतःवरती प्रेम करतो असं म्हणता येईल. बघा मंडळी, सेल्फ केअर करणं म्हणजे स्वार्थीपणा नाही आहे. आपण आपल्याला पण एक माणूस म्हणून आपल्याला आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ह्या ज्या 5 टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच तुमच्यावरती प्रेम कराल आणि स्वतःतील एक बेटर व्हर्जन तुम्हाला दिसेल. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.